आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया. सावकाश डोळे बंद करून घेऊया. आज आपल्या वातावरणात बासरीचा नाद, वेणुनाद, वंशीनाद असे त्याला शब्द आहेत. वंशी, वेणू, बासरी हे सगळे बास म्हणजे बांबू, वेळू त्याच्याशी संबंधित शब्द आहेत. अत्यंत नैसर्गिक असे हे वाद्य आहे. छान. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डोळे बंद ठेवूनच काही कृष्णाचे श्लोक म्हणूया. मी अर्धी अर्धी ओळ सांगतो आणि तुम्ही माझ्या नंतर म्हणायचं. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे पृथासुतं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः, श्रीकृष्णाय वयं नुमः. डोळे बंदच ठेवले. चित्र निर्माण करायचे शब्दांचं. सोपं आहे. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः, गोविन्दाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. वासुदेव परा वेदा, वासुदेव परा मखाः, वासुदेव परा योगा, वासुदेव परा क्रियाः, वासुदेव परं ज्ञानं, वासुदेव परं तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परा गतिः. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविन्दायतपत्र नेत्र, येन त्वया भारततैलपूर्णा
प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। सावकाश डोळे उघडून आज समोर एक नवीन पाहुणा आलेला आहे, माखन चोर बालकृष्ण कान्हा कन्हैया। दर्शन घेऊया त्याचं विशेष करून। श्वासोच्छ्वास नॉर्मल, नेहमीप्रमाणे शांत। काल आपण वाचत होतो, आपल्याकडे ती बुकलेट्स आहेत, पहिलंच पान आपण बघत होतो। वेळ जास्त लागणार नाही, सुरुवातीपासून मी वाचतो, फक्त मराठी वाचतो, सोपं आहे। किरीटी म्हणजे अर्जुन, मग तो किरीटी श्रीहरी ते म्हणे, कैसे हे बोलणे आपुले। आपले बोलणं कसं आहे, एकची ते मज सांगाजी साचार, करू ये विचार तरी ज्याचा। मागे सकलही कर्मांचा संन्यास, तुम्ही बहुवस सांगितला, तरी आता केवी कर्मयोगी भर, देत असा फार पुन्हा येते। तरी आता तेची ऐका सावधान, सांगेन श्रीकृष्ण काय बोले। मग भगवान उवाच, भगवान काय म्हणतात, म्हणे मोक्षप्रद दोन्ही ते रेखा। काल आपण बघितलं संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही मोक्षप्रद, संन्यास आणि कर्मयोग। असे जरी ऐसे अर्जुना साचार, तत्वता विचार करू जाता, तरी जैसी नाव स्त्रिया बालका ते, पैलटीरा नेते जळातून, जाणत्या नेणत्या सकलासी तैसा, सोपा सुबोधसा कर्मयोग। जसा ज्ञानयोग, ध्यानयोग, संन्यास योग अवघड आहे, त्यामानाने कर्मयोग, आणि सगळ्यात सोपा भक्तियोग। योग म्हणजे परमेश्वराशी जोडलं जाणं, हे लक्षात ठेवा। पुढे काय सांगितलेलं आहे, तयासिंहा अहंता ममत्व गळाली संपूर्ण, संन्यासी तो जाणं निरंतर। मी आणि माझं हे पूर्ण गळून पडलं पाहिजे, ते अवघड आहे, त्याला संन्यासी म्हणायचं। म्हणजे अहंता ममत्व गळाली संपूर्ण, संन्यासी तो जाण निरंतर, तयासी आसक्ती सोडून या जाय, मने ऐसा होय संन्यासी जो। मनाने जो संन्यासी होतो त्याला आसक्ती सोडून जाते, त्याला आसक्ती सोडण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही, पण मनाच्या पातळीवर संन्यास, ज्याला वैराग्य म्हणलेलं आहे। वैराग्य नाही तर त्या संन्यासाला काही अर्थ नाही। वैराग्य ही मनाची वृत्ती आहे, कृती नाही आहे ती जीवनातली। वैराग्य ही कृती नाही, विवेक ही कृती नाही आहे, आणि संन्यास ही कृती नाही आहे। याच्या उलट कर्मयोग ही कृतीच आहे ना। कर्म म्हणजे कर्म, क्रिया, कार्य, कृती आहे। मग कृती जर असेल तर त्याचं कर्ते पण देणं सोपं आहे, हा त्याचा विचार आहे। कृती आहे, आता महाराजही म्हणतात ना, नामस्मरण ही कृती आहे, आणि नामाचं विस्मरण ही वृत्ती आहे, जी आपल्या सगळ्यांकडे आहे। त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही, ती वृत्ती आहे। म्हणजे जनरल टेंडन्सी ऑर ॲटिट्यूड, विसरणे, धर्म आहे तो आपला। पण नाम घेणं ही कृती आहे, आणि प्रत्येक कृतीचं करते पण तुम्ही जर मला देणार आहात, तर नाम घेतो याचं करते पण मला द्या ना, मी बघून घेईन। म्हणजे करते पण सोडणं सोपं आहे, पण मीपणा सोडणं अवघड आहे। मी करता हा भाव सोडणं, पण मी हा भाव सोडणं अवघड आहे। आणि मी हा अहमभाव सुटल्याशिवाय संन्यास योग, ज्ञानयोग शक्य नाही। पण मी करता हा भाव सोडणं सोपं आहे, उलट फार कन्व्हिनियंट आहे। महाराज बघून घेते, महाराज करते आहेत, म्हणून हातावर हात धरून जरी बसलात तरी महाराज कसे करतात। महाराजांचे दोन प्रसंग सांगतो चरित्रातले। एका प्रसंगात महाराज रागावलेले,
आणि दुसऱ्या प्रसंगात महाराजांनी आपली लीला दाखवलेली आहे, रागवलेले प्रसंग आहे. मीच कर रोज लाकडं आणायचे, आज तू लाकडं आण. मीच कर रोज पाणी भरायचं स्वयंपाकाचं, आज तू भर. पण मी तू तू चाललं होतं. त्यावेळेला महाराज बाहेर आले आणि रागवून म्हणाले, तुम्हाला काय वाटलं तुम्ही स्वयंपाक करता? रामाची इच्छा असेल तर आपण महाराजांचे म्हणतो. हां, महाराज रामाचेच म्हणणार. लाकडं उडतील आणि चुलीत जाऊन पडतील, आपोआप ती पेटतील, त्याच्यावर भांडी जाऊन बसतील, त्याच्यात पाणी ओतलं जाईल, त्याच्यात तांदूळ घातले जाईल, अरे सुंदर भात तयार होईल. तुम्ही करता म्हणजे मी करता नाही ह्याची जाणीव सोपं आहे, कारण खरंच मी करता नाही आहे हे लक्षात ठेवा. या प्रवचनाचा करता काय मी आहे काय? नाही आहे. अरे जे शब्द मी वापरतो ते आधी कोणीतरी तयार केलेले आहेत ना. मी काय केलेलं आहे? फक्त डिलिव्हरी, बाकी काही काही केलेलं नाही. हे फार महत्त्वाचा विचार आहे. आय एम जस्ट डिलिव्हरिंग व्हॉट वॉज ऑलरेडी प्रिपेअर्ड. डिलिव्हरिंग द गुड्स म्हणतात ना, कुरिअर, तसं मी कुरिअरचं काम करतो आहे. अगदी मला एकाने गमतीनं विचारलं होतं, डॉक्टर कुठला? मी डॉक्टरचं नाव सांगितलं. अरे तो गायनेकोलॉजिस्ट. तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जाता? म्हटलं हो. कारण म्हणलं माझा घसा बसला तर आय हॅव प्रॉब्लेम विथ द डिलिव्हरी ऑफ माय लेक्चर. आणि डिलिव्हरीला प्रॉब्लेम आहे तर गायनेकोलॉजिस्टकडे बघायला. पुन्हा नाही प्रश्न विचारला त्याने. शेवटी इट इज डिलिव्हरिंग द गुड्स. आपण पत्राची डिलिव्हरी म्हणतो. पोस्टमन शेवटचं पत्र टाकलं की डिलिव्हर, म्हणजे पोस्टमन मुक्त होतो. पत्र नाही, पत्र डिलिव्हर केले जातात. पण डिलिव्हर कोण होतो? डिलिव्हरी आईची होते. डिलिव्हर कोण होतो? बाळ ना. बाळ 9 महिने असं बसलेलं आहे, ते डिलिव्हर होता. म्हणून डिलिव्हरीचा अर्थ मुक्ती आहे. आपण त्याला म्हणतो झाली का सुटका. हा, सुटका म्हणजे मुक्ती, म्हणजे डिलिव्हरी. कुणाची सुटका झाली? आईची. आणि मुख्य म्हणजे बाळाची. हो, बाळाची सुटका. काय त्याच्यात मी तुम्हाला गमतीनं नेहमी म्हणतो की इतकी निरनिराळी आसनं रामदेव बाबा करून दाखवतात. त्यांना गर्भासन 9 मिनटं करायला सांगा. 9 महिने तो गर्भासनात असतो. ते काय जरा वाढलं तरी ते असंच असतं ना, फिरत असतं, हे करत असतं. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बालकासी. काय काय आहे बघा. एक निरोध आहे, अगदी कॉम्प्रेस झालेलं आहे. पचे म्हणजे उकडतं आहे, कारण टेम्परेचर आहे ना. आपल्या शरीराला रक्ताचं टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असतं. हे तर गर्भजल आहे, ज्याला आपण ॲम्निओटिक फ्लुईड म्हणतो गर्भाशयातलं, त्याचं तर आणखीन टेम्परेचर आहे. पचे कोंडले सर्व बाजूनी. आणि इतकं करून अधोमुख, खाली तोंड असलं पाहिजे म्हणजे डिलिव्हरी सोपी जाईल. आता सिझेरियनच्या काळात कसंही असलं तरी चालेल, तिरकं असलं तरी पोराला उचलून काढतात, शेवटी उचलून काढायचं आहे. सो डिलिव्हरी हा पूर्वीचा जो शब्द होता की अत्यंत त्या नॅरो भागातून यायचं, ज्याला योनी म्हणतात. आणि पुढे एकदम विशाल, जरी एवढीशी खोली असेल त्या मॅटर्निटी हॉस्पिटलची किंवा पूर्वी सोयीण्याची, महाराजांचा जन्म, आईचं गर्भाशय एवढं, डिलिव्हरीचा मार्ग एवढा, हे वर्णन केले संतांनी. आणि नंतर आल्यानंतर आय हॅव टू ब्रीद ऑन माय सेल्फ. आत्तापर्यंत आई सगळी काळजी घेत होती न, आता मलाच डिफेंड करायचं आहे स्वतःला, आता मलाच जगवायचं आहे स्वतःला. हा जो ट्रॉमा आहे ना, तो ट्रॉमा सिझेरियनमध्ये कमी लागतो. म्हणून हल्लीची पोरं बोल्ड आहेत. हल्लीच्या मुलांना भीती वाटत नाही, याची आम्हाला भीती वाटते. कुणासमोर काय बोलतील, कुणासमोर काय करतील. नवीन आलेल्या काकांचा चष्मा काढतील आणि तो काकूंना घालतील आणि काकूंच्या केसातला आकडा यांच्या टकलावर लावायचा प्रयत्न करतील. हे मी बघून सांगतोय तुम्हाला. हे विनोदी वाटेल तुम्हाला. कुणाची भीती वाटत नाही आहे ना. आता वानतेला या बघा, माझ्या आजूबाजूला नाचत असतात. बरं एकदा मी म्हटलं बस, आणि मी कशाला डिस्टर्ब हो, ती मुलंच आहेत ती. हे आता हे बाळ जर नाचायला लागलं तर मी त्याच्याबरोबर शक्य असेल तर मी नाचलं पाहिजे. नाचू नकोस, प्रवचन चालू आहे. अरे प्रवचनात जर हे नाचायला लागलं ना तर प्रवचन सार्थक झालं. म्हणून ज्याची जशी प्रकृती आहे आणि ज्याची जशी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे तो वागला तर ते नैसर्गिक असतं. आजोबाने नाही. काल मला एक जण सांगत होते, आयुष्यात मी दुसरं पुस्तक वाचलं नाही. मी 5व्या वर्षी चांदोबा वाचला आणि आता 55व्या वर्षीसुद्धा चांदोबाच वाचतो. म्हटलं नमस्कार. कारण या जगात सगळं बदलतं असं मी ऐकलं आहे. न बदलणारे तुम्ही म्हणा. 3 अग्निहोत्रांच्या साक्षीनं मी बोलत होतो. काहीच बदललं नाही. चांदोबा भागलास का? चांदोबा बिचारा भागेल, पुन्हा येईल, पण हे नाही, हम नाही बदले. हे ह्याला काय, हे सुधारणा पाहिजे ना. वाचनात सुधारणा पाहिजे, वाचनाच्या विषयात सुधारणा पाहिजे, वाचनाच्या पद्धतीत सुधारणा पाहिजे, वाचनाचं मनन चिंतन त्यात सुधारणा पाहिजे.
नाही तर त्याला मॅच्युरिंग कसं म्हणायचं? नुसते वाढदिवस साजरे करायचे नाही आहे. भागवतात तुम्हाला हा विषय अगदी कळणार आहे. 7 दिवसात मला मुक्त व्हायचं आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाचा हिशेब तो परीक्षेत स्वतःला देतो आहे. 6 दिवस राहिले, 5 दिवस राहिले, 7व्या दिवशी आपला 8 दिवसाचा सप्ताह आहे. 7व्या दिवशी हे वाक्य मी पहिल्यांदा म्हणे नाही किंवा म्हणणारही नाही, पण हे वाक्य तुम्हाला आठवलं पाहिजे. आज परीक्षिताच्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. अगदी पहिल्या दिवशी मी सांगितलेलं असतं, जिथे भागवत सप्ताह चालू असतो त्या परिसरात भागवत सप्ताह संपेपर्यंत कोणीही मरत नाही. सप्ताह संपल्यानंतर लगेच मरतील का असाही काही रिपोर्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही घाबरू नका. 7 दिवस, पण त्याच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. माझ्या जीवनातले 7 दिवस संपले हे तरी लक्षात घेऊया आणि कामाला लागूया. आणि काम प्रपंचाचं करतोच आहोत आपण. ते कंपाऊंड इंटरेस्ट जसं वाढत जातं तसं कंपाऊंडिंग वाढत जातं कामाचं. उपासनेचं कंपाऊंडिंग वाढलं पाहिजे. सहज सांगतो की विषय एक सुचवला गेला की गीतेत भगवंताने अर्जुनाला अनेक आज्ञा दिलेल्या आहेत आणि आश्वासनं दिलेली आहेत. आपल्याला माहीत असलेल्या श्लोकाचं उदाहरण सांगतो, जे आत्ता तुम्हाला पत्रात तिथे गेल्यानंतर तुम्हाला आलंसुद्धा असेल मोबाईलवर पत्र किंवा येईल. 33 पत्र महाराज आपल्याला पाठवणार आहेत, म्हणजे मलासुद्धा 33 पत्र. आज पहिलं पत्र आहे. त्याच्यात एक अवघड शब्द वापरलेला आहे की सुहृदाचं हृदगट. हे शब्द मी का वापरतो? कारण त्यांना कधीतरी वापरल्याचं समाधान मिळू दे की. अहो किती चांगले शब्द आहे ते. आणि लगेच मी म्हणजे मित्राचं मनोगत, हे सोपं आहे ना. सुहृद म्हणजे हृदय, फ्रॉम हार्ट टू हार्ट फ्रेंड. काल जे डोपामाइन वगैरे म्हणत होतो ना, आले एकत्र की आनंदच निर्माण होतो, तो सुहृद आहे. आणि हृदगत म्हणजे मनोगत. अरे एवढ्या ह्याच्यात सगळं लिहायचं आहे, एवढीच जागा, 3च मिनटं तुम्ही मला देऊ शकता महाराजांना, हे लक्षात ठेवा. तर तेवढाच विषय आहे तो. म्हणून आज पहिला दिवस आहे आणि त्याच्यात आपण ह्या प्रवासाला सुरुवात केली 33 दिवसांच्या. दुसऱ्या कोणाच्याही अपेक्षांचं म्हणजे शुभकामनांची अपेक्षा करू नका. आपण स्वतःलाच म्हणूया शुभास्ते पंथाना संतु. या 33 दिवसांच्या प्रवासात तुझा प्रवास सुखकर हो, हे तुम्ही स्वतःला म्हणजे मला सांगितलं पाहिजे. हाच पहिला चेंज आहे. आज आपण निर्णयाच्यात पाठवतो, संदेश पाठवतो, हे दुसऱ्यांनी पाठवलेले फॉर्मॅलिटी असते. ज्यावेळेला मी मला म्हणतो की ह्या प्रवासाला मी निघतो आहे, माझा हा प्रवास सुखाचा झाला पाहिजे, सुखाचा प्रवास मी करणार आहे. विमानाचा प्रवास असेल काही प्रॉब्लेम असू शकतात, कुठल्याही वाहनाचा प्रवास असेल प्रॉब्लेम. अरे साधा मला चालत जायचं आहे तरीसुद्धा आडवे 2 ट्रक्स पडले की मला प्रॉब्लेम येतो. मी त्यातून मार्ग काढणार आहे. आणि हा मार्ग काढणे आहे ना, तिथे मी आनंदात राहतो का सगळ्यांना शिव्या देत राहतो, हा माझा ही माझी टेस्ट आहे. आणि हेच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला मी माझा कर्तेपणा घालवतो त्यावेळेला मला कधीच टेन्शन येत नाही, कारण करता दुसराच आहे ना. मी करविताही नाही आणि करताही नाही, करता करविता तू. मग पुढे तर दाता तू हरता तू किती म्हणलेलं आहे अथर्वशीर्षात. अव दातारम दातारम धातारम अवानुचानम अवशिष्यम अवपश्चातात किती म्हणलेलं आहे. सगळी बाजूने माझं रक्षण कर, सगळ्या नात्यांनी माझं रक्षण कर, कारण मी पूर्णपणे तुला शरण आलेलो आहे. ही शरणागती शब्दांची आपली होते का? होते. महाराज म्हणतात ना, महाराज सर्वस्व तुम्हाला दिलं. महाराज म्हणाले सर्व पाहिजे कशाला, तुमचं सर्व पाहिजे कशाला, मला स्व द्या, मग सर्व द्यायची गरज नाही आहे. महत्त्वाचं वाक्य आहे. तुमचा स्व मला द्या, तुमचा अहम मला द्या, तुमचा इगो मला द्या, तुमचा अहंकार मला द्या. तुमचं सर्व द्यायची काय गरज आहे? अगदी तुम्ही लिहून द्याल ब्लँक चेक, घ्या सगळं तुम्हाला दिलं, पण ब्लँक चेकवर सही करताना तुम्ही म्हणजे सगळं महाराज तुमचं झालं म्हणून उमऱ्यावर का बसता तुम्ही? रस्त्यावर थांबायला पाहिजे ना. की प्रसंग आहे ते म्हणतात की ठीक आहे 6 महिन्यात हे तू तुझं, मला तुझं काहीच नको, पण तू तुझं म्हणतोयस कारण मला सगळं दिलं म्हणतोयस आणि उमऱ्यावर बसतोयस मी काय काय नेतोय हे बघायला. सगळं नष्ट होईल. 6 महिन्यात तो रस्त्यावर येतो. म्हणाला मला सगळं दिलं म्हणून तू रस्त्यावर उभं राहिला असतास तर मी हाताला देऊन आणलं असतं की माझ्या प्रिय भक्ता हे सगळं तूच ठेव, स्व मला दिलायस ना तेवढं मला पुरेसं आहे. आपण स्वच देत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून अहंकर्ता सोडणं हा भाव महत्त्वाचा आहे. कर्म तो करतोय, मी करत नाही आहे. करताच जर मी नाही आहे हे जर कळलं ना तर खरं जीवनात आनंद निर्माण होईल. आणि कर्ते पण द्यायचं कोणाला? सद्गुरूंना द्यायचं.
महाराजांना द्यायचं. ते सर्वे सर्व आहेत ना, सर्व करता करविता तेच आहे. हा भाव अत्यंत सोपा आहे बघा, पण अत्यंत अवघड आहे. कारण माझा इगो जो आहे ना, अहम, इतका डीप रूटेड आहे की तो निघता निघत नाही. महाराज म्हणतात त्याला बाहेर काढायचं असेल तर जसं त्या नागिनीला बाहेर काढण्यासाठी धुरात सोडता बिळात, त्या धुरापेक्षा सूक्ष्म असलेलं नाम आत भरत राहा. तो इगो आल्याशिवाय बाहेर राहणार नाही. बघा तुम्ही, आणि आपल्यापैकी प्रत्येकानं कळलं असेल आपल्या इगोची धार कमी झालेली आहे. उपासना करायला लागल्यापासून, महाराजांना हळूहळू शरण जायला लागल्यापासून, कोण मी या प्रश्नाचा विचार करा ना. कोण मी? एवढा कोण लागून गेलो? माझ्यापेक्षा राऊंड द कॉर्नर चांगले वक्ते आहेत, चांगले प्रवचनकार आहेत, चांगले गीतकार आहेत, चांगले भक्त आहेत. मी कोण? हा विचार करा. हा विचार वारकरी करत नाही. जे सच्चे वारकरी आहेत, लाखोंच्या संख्येने जातात, त्याच्यात काही शेच सच्चे वारकरी असतात हां, आणि त्यांना भेटायला पांडुरंग मंदिराच्या बाहेर येतो. या कथा वारकरी सांगतात. आणि वारकरी कशी वाटली कथा पाहुणं? हे पुण्याचे तुम्ही, हां आता धावत गेलं पाहिजे. अहो मंदिराला केवढा मोठा क्यू लागतो, आत नको का जायला? गोष्ट सांगतोय, पांडुरंग बाहेर येतो दर्शन घ्यायला आणि हा आत जायला. हे आपण सगळेजण ही चूक करतो. मी काही नाही, माझी मिजाज आहे, पांडुरंगा मला दर्शन द्यायला तू बाहेर आहे, मी आत येणार नाही. हा तुकाराम आहे, हा चोखा मेळ आहे. परिस्थिती निराळी असेल त्यांना भेटायला पांडुरंग त्या वाळवंटी, म्हणजे वाळवंटात गेलेला आहे. त्या नदीच्या काठीला वाळवंटी म्हणतात नदी. विचार करा, आपण सांगतो एक आणि वागतो त्याच्याबरोबर उलटं. आता मला कशाची इच्छा नाही आहे. ते सोनं वगैरे तर अगदी नको वाटतं. सोन्याचे भाव गडगडले, कोणीतरी म्हणतं किती किती कमी गडगडले. लगेच मी फक्त ठरवतो पेठे का गाडगीळ. म्हणजे हे दोन आहेत ना गोव्यात आलेले. पेठेंकडे जायचं का गाडगिळ्यांकडे? असं कर, मी पेठेंकडे जातो, तू गाडगिळ्यांकडे जा. ओळखतेस ना त्यांना? कसलं मी सोन्याची आसक्ती गेलेली आहे. शब्द आहेत. आणि ती परीक्षा पाहिला महाराज असे संवाद आजूबाजूला करतात, बातम्या दाखवतात. टी व्हीवर बघताना गडगडले सोन्याचे भाव, चांदीचे भाव गडगडले. म्हणजे 1,00,000 होते ते 99,999 झाले, गडगडले 1 रुपयासाठी. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, मागेही सांगितलं आहे. आता 3 रुपयांनी भाव वाढले, त्यावेळेला 8 आण्यानी भाव वाढले होते लिटरचे. लगेच आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे भाव 8 आण्यानी वाढतील. ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे आजचे 8 रुपये धरा ना, पण 8 आणे. सकाळी मी कामाला गेलो 9 वाजता, मोठी रांग, आणि त्याच्यात माझ्या ओळखीचे एक आजोबा होते. आजोबांचं वाहन काय, त्यावेळेला असलेली ल्युना, त्याच्यात जास्तीत जास्त 1 लिटर पेट्रोल मागतो. जीव किती त्या ल्युनाचा. मी काम संपवून 3 तासांनी आलो, रांग जरा पुढे सरले आणि तळतळीत उन्हात आजोबा घाम पुसत बसलेले आहेत. मी म्हणलं आजोबा किती वाचणार? 8 आणे. म्हटलं तुम्ही या 3 तास उभे आहात, एवढं रक्त जाळलं. 8 आणे स्वस्त पेट्रोल मिळवण्यापेक्षा जीवनाच्या दृष्टीने रक्त महत्त्वाचं आहे का पेट्रोल महत्त्वाचं आहे? नाही जातोच म्हणाले. लगेच काचा धोत्राचा केला, फुर. म्हटलं आहे तितकं तरी जाणार. नाही नाही नाही, पेट्रोल आहे पण 1 लिटर 8 आणे वाचवण्यासाठी 3 तास उन्हात राहायला मी तयार आहे. मला माझा किंमतच नाही कळलेली. माझी स्वतःची, माझ्या शरीराची, माझ्या मनाबुद्धीची किंमतच कळलेली नाही आहे. सगळे बाजारभाव. आणि म्हणून आपण म्हणतो ना, जो बाजारभाव करतो ना तो 12च्या भावात जातो. मग त्याला काही किंमतच नसते स्वतःला, स्वतःची खरंच किंमत नाही. आता कृष्ण काय सांगतो ते बघा. संन्यासस्तु महाभाऊ दुःखम आपतुम अयोगतः. योग नसल्यामुळे, कर्मयोग आहे ना, योग म्हणजे कर्मयोग. कर्मयोग नसल्यामुळे नुसता संन्यास केला तर दुःख म्हणजे त्रासच होणार आहे तुम्हाला, दुसरं काही नाही. योगयुक्तो मुनीर ब्रह्म. पण योगयुक्तो मुनी त्यांना ब्रह्म मिळणार आहे हो. आणि किती न चिराश, म्हणजे लगेच मिळणार आहे, थांबायची गरज नाही. न चिरे, न ते 2 नाही, एकच शब्द आहे. न चिरेणाधिगच्छति. न चिरेण म्हणजे लगेच. म्हणजे एकदा योगयुक्त झालात तर मुनी म्हणजे संन्यासी, त्यांना लगेच मिळणार आहे. हे महत्त्व कशाला आहे? योगयुक्त होण्याला, जोडलेलं राहण्याला, आणि मी करता नाही हा भाव निर्माण व्हायला. आता किती सोप्या ओव्या आहेत, खूप निवडल्यात आपण ओव्या, पण लक्षात ठेवा. कर्मयोग पंथ आक्रमणी पार्था चढे जो पर्वता मोक्षरूप. मोक्षाचा पर्वत आहे तो चढायचा आहे. पण हे पार्था कर्मयोग पंथ आक्रमणी, कर्मयोग पंथ
तोची येथे ब्रह्मसुखाचे शिखर गाठी तो सत्वर अनायसे. तो येथे म्हणजे या जगात, या प्रपंचात, या जीवनात तोच सुखाचं शिखर गाठतो. उगीच ज्ञानी वगैरे जाऊन बसलेले आहेत संन्यास गुहेत वगैरे नाही आहे. संन्यास हे जो करतो, संसार करतो आणि संसाराच्या आसक्तीतून मुक्त होतो, कर्तेपणा नष्ट होतो, सर्वस्व समर्पणाची भावना आणि अनन्य शरण. 3 शब्द लक्षात ठेवा. आज पहिला दिवस आहे. अखंड स्मरण, अनन्य शरण आणि सर्वस्व समर्पण. सर्वस्व समर्पण, अनन्य शरण, अखंड नामस्मरण. अखंड नामस्मरण ही पक्षाची चोच आहे. पक्षाचा एक पंख आहे अनन्य शरण आणि दुसरा पंख आहे सर्वस्व समर्पण. हे 3 घेऊन उडूया ना आपण महिनाभर, आनंदात राहूया. आणि उडणं म्हणजे आनंदात राहणं, कारण आनंदात वजन कमी व्हायला पाहिजे ना, तरच उडू शकणार आहे. आणि वजन अहंकाराचं जास्त आहे, आपल्याला कळत नाही. ते वजन काट्यावर दाखवले जाणार नाही. पण मी वजनदार माणूस आहे, समाजात माझं वजन आहे, हे अहंकाराचं वजन आहे. साधुसंत किती हलके असतील. एक उदाहरण तुम्हाला, तो गुरुदेव रानडे आंघोळ करायला त्यांना खूप वेळ लागायचा, पण त्यांचे भक्त ते कॉरिडॉरमध्ये बसलेले असायचे. इकडे त्यांच्या उपासनेची खोली आणि इकडे बाथरूम बहुतेक. आंघोळ केल्यानंतर ते इतक्या वेगात जायचे, लोकांना दिसायचे नाही, एक वाऱ्याची झुळूक केल्यासारखी झाली. अनेकदा त्यांना प्रश्न विचारला. नंतर मग त्याच्यात उल्लेख आलेला आहे त्यांच्या चरित्रात की आकाश तत्व उरलेलं होतं. आपली 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. सगळ्यात जड तत्व आहे पृथ्वी, हलता हलत नाही. दगड दुसऱ्याने हलवावा लागतो ना. त्याच्यानंतर आप म्हणजे पाणी, ते निदान वाहतं तरी. जरा कमी जागा मिळाली कमी उंचीची की ते वाहिलं पाणी. तेज म्हणजे अग्नी. अग्नी काय दिसतही नाही पण सगळीकडे आहे. आता सगळीकडे आहे, अग्नीला आकार कसला तू देशील तसा, पाण्याला आकार कसा तू देशील तसा. आपण म्हणतो ना, कारण ते प्रवाही आहे. दगडाला आकारसुद्धा मी देईन, तो काय विरोध करणार आहे. मी त्यातून रावणाची मूर्ती तयार करेन, रामाची मूर्ती तयार करेन, दगडाला मी देईन तो आकार आहे. आता इथे लक्षात ठेवा, अग्नीचा आकार कसा. एक मुलगा विचारतो कोयते हातात घेऊन, बाबा या कोयतीत अग्नी आहे का. कोयतेला मूठ आहे, त्या मुठीला आहे लाकूड आहे ना, ते लाकूड जळतं, त्याच्यात अग्नी आहे. पण या लोखंडात अग्नी आहे का. चल आपण जाऊया लोहाराकडे जाऊया. लोहार म्हणजे आयर्न स्मिथ. आयर्न स्मिथ घेतल्यानंतर कोट्याची मूठ अशी काढून ठेवतो आणि ते भट्टीत टाकतो. काही वेळाने ती कोयती सगळी इतकी लाल होते, रेड हॉट म्हणतात, आणि त्याला कोयतीचाच आकार येतो ना. कोयतीच्या कणाकणात अग्नी होता. आता तुला दिसतोय ना, हो म्हणला अग्नीला कोयतीचा आकार. तू कात्री टाक, अग्नीला कात्रीचा आकार येईल. तू चमचा टाक, अग्नीला चमच्याचा आकार येईल. म्हणजे चराचरातल्या कणाकणात अग्नी आहे, अग्नितत्व आहे. म्हणजे पाण्यापेक्षा सूक्ष्म अग्नी, अग्नीपेक्षा सूक्ष्म वारा वाहतो. अग्नीची निदान मला फ्लेम तरी दिसते. वाऱ्याचं काय दिसतं. वाऱ्याच्या बाबतीतलं एक वाक्य लक्षात ठेवा. वी कॅनॉट सी द विंड बट वी डू सी व्हॉट द विंड डज. मला वारा दिसत नाही, वादळही दिसत नाही. अरे झाड पडलं ते दिसतं, हे लक्षात ठेवा. अरे काय सुंदर केस त्या बाळाचे हलता येत नाही, मला ती झुळूक दिसत नाही वाऱ्याची, ब्रीज ऑफ विंड, पण मला त्याचे हलणारे केस दिसतात. यू कॅनॉट सी द विंड, यू कॅन सी व्हॉट द विंड डज. वारा करतो ते तुम्हाला दिसतं. हीच मजा आहे बघा. मुलाला अभ्यास करायला नको. हे उन्मळून पडलेलं झाड आहे. अभ्यासाचं झाड पडलं, वाचनाचं झाड पडलं, अक्षराचं झाड पडलं, पण त्या वारा कुठून आला. बाबांकडून आला आहे. बाबा कुठे वाचतात. बाबांचं अक्षर घाण म्हणून 3 नोकऱ्या त्याला हाकलून दिल्या आहे बाबांना. लक्षात ठेवा, वारा दिसत नाही, वाऱ्याने पडलेली झाडं दिसतात. आणि आपण तक्रार करतो. शिक्षक म्हणतो मुलांना वाचायची बिलकुल. अरे तू किती वाचलेस. आम्ही प्रश्न विचारायचो. MSc कोकणी आणि मराठी लँग्वेजेस, शेवटचं 100 पानी पुस्तक नॉन टेक्स्ट बुक कुठलं वाचलं. खरंच आठवायचं. मॅगझिन नाही, दिवाळी अंक नाही, बुक. मग मी अक्षरशः लाचारीनं विचारायचो, श्यामची आईसुद्धा नाही वाचलं. हां 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 लहानपणी वगैरे ते तू वाचलंस का. आजोबांनी वाचून दाखवलं. कल्पना करा, MA झालेले
PhD होतील, वाचन नाही, अक्षरशः वाचन नाही आहे. मग वाचन नाही हा वारा आहे, वाचन नाही ते पोर पडताना मला दिसतं. वारा माझ्यात आहे ते मान्य करा, दोष माझ्यात आहेत ते मान्य करा. म्हणून चिल्ड्रन आर नॉट अ प्रॉब्लेम, पेरेंट्स अँड टीचर्स आर अ प्रॉब्लेम और आर द प्रॉब्लेम. सगळ्यात समस्या आहे आणि ते कधीच सुधारणार नाहीत. हे न्यू NEP वगैरे केली आहे, शिक्षक सुधारलेत असं वाटतं. त्या NEPच्या जवळजवळ एकाही मी व्याख्यानाला वगैरे गेलेलो नाही, पण माझ्या मनाचं समाधान होत नाही. ज्यावेळेला सरस्वती सांगेल मी तयार केली आणि ब्रह्मदेव म्हणेल मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला गो, पण कोणी तयारच होत नाही आहे. आधीच्याच मेथड्स, आधीचे शिक्षक, आधीच्या सवयी, आधीचे संस्कार आणि नवीन पद्धतीने शिकवा. त्याच्यात चैतन्य पाहिजे, त्याच्यात आनंद पाहिजे, त्याच्यात प्रेम पाहिजे, त्याच्यात मुक्ती पाहिजे. आम्ही शिक्षकांना शिकवताना हे बोललो, पण किती शिक्षक शिकणार आहे तो? आणि NEP नुसतं म्हणायचं न्यू एज्युकेशन पॉलिसी. त्याच्या आधी दुसऱ्या तरुण तडफदार पंतप्रधानांनी काढली होती NPE, न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन. काय झालं? त्यावेळेला आम्ही शिक्षक होतो, भाजून खाल्ली. ती न्यू एज्युकेशन पाहिजे, भाजून खाल्ली, तळून खाल्ली, वाफलून खाल्ली, रोस्ट करून खाल्ली, भरट करून खाल्ली वांग्याचं. हे सगळं हे परवा मी एका प्रवचनात महाराजांबद्दल बोललो. आपण शपथ घेऊया, हे 33 दिवस महाराजांना मी भाजून खाणार नाही, महाराजांना मी उकडून खाणार नाही, महाराजांनी भरत करतात मी रोस्ट करणार नाही. बघा, आणि महाराजांचा जो उपदेश आहे त्याची कोशिंबीर करणार नाही, चटणी करणार नाही, भाकरी करणार नाही. स्वतःला सांगूया की महाराज शब्द मी 33 दिवसात वापरणार नाही. चांगलं व्रत आहे, आपल्याला सवय झालेली आहे. काय छान बंडी कुठे महाराजांनी शिवली. महाराज शिंपी बूट चांगले मिळाले, महाराजांनी दिले. महाराज चांभार, महाराज सगळ्यांच्यात आहे. असं उत्तरं देऊ नका तुम्ही. महाराजांनी सगळं केलं म्हणण्या इतकी पात्रता, त्याच्यापेक्षा बरा शब्द योग्यता, त्याच्यापेक्षा चांगला शब्द लायकी, आणि त्याच्यापेक्षा जगाला अवकात. अवकात येतील. अवकात काय? महाराज 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 करतो. चुकतो आपण, करू नका. महाराजांना जीवनात आणूया. महाराजांना बरं वाटलं पाहिजे माझ्याबरोबर राहिला. महाराज म्हणाले हां आता बरं वाटलं, हा आला, वाटलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तयारी करण्यासाठी महाराजांनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत अर्जुनाला आणि जे आश्वासनं दिलेले आहेत, तो जो 18व्या अध्यायातला 66वा श्लोक ज्याला गीतेचं सार म्हणतात, त्याच्यात 3 आज्ञा दिलेल्या आहेत आणि 1 आश्वासन दिलेलं आहे. आपण 33 दिवस काय बघणार आहोत? हा 33व्या दिवसाचा विषय आज मी फक्त उल्लेख केलेला आहे. मी म्हणजे महाराजांच्या प्रेरणेनं, मी लेखनिक आहे. आय एम जस्ट अ रायटर, ऑथर इज महाराज. अगदी लक्षात घ्या. काय त्याच्यात? सर्व धर्मान परित्याज्य. सर्व धर्म म्हणजे कर्तव्य, कर्म, कर्तव्य, त्याग हा आज्ञा आहे. मामेकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये, ही आज्ञा आहे. बरं. मा शुचः, कशाला दुःख करतोस, कशाला चिंता करतोस? मै हो ना अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, तुला सगळ्या पापातून मी सोडवेन. हे आश्वासन आहे. केवढं आश्वासन आहे. म्हणजे पापं कर असं नाही सुचवलेलं. आत्तापर्यंत झालीत ना, मी करतो. इथून पुढे मला शरण आहे, इथून पुढे मीच एक आधार आश्रय असं समज. इथून पुढे विचारच करू नकोस, कायम मला जोडलेला राहा. मला व्रज हे क्रियापद आवडतं. व्रज या क्रियापदाचा अर्थ काय? सतत फिरणारा. परिव्राजक विवेकानंद 2.5 वर्ष फिरत होते पायी. परिव्राजक, परिव्रजा म्हणजे अखंड प्रवास. तसा व्रज म्हणजे नदी. आठवाव, नदी सागराला मिळाली, सागराची झाली, पण नदी राहिली ना. उगमापासून म्हणजे जिथे सुरू होते आणि मुखापर्यंत जिथे सागराला मिळते, नदी अखंड वाहत असते. त्याला व्रज म्हणलेलं आहे. म्हणून व्रजातील गोपी अखंड भक्ती आहे. कृष्ण मिळाला तरी त्यांनी भक्ती नाही थांबवली. अरे कृष्ण म्हणाला, अगं मी आलोय बासरी घेऊन गेले, थांब जरा आतली बासरी ऐकते आहे. काय सुंदर आहे. ते कृष्णाला थांबवतील. आणि म्हणून कृष्ण म्हणतो ह्याच खरं माझ्या. कारण वियोगातली भक्ती यांना कळलेली आहे, संयोगातली भक्ती नाही. संयोगात भक्तीच नाही आहे, संयोगात अनुभूती, अनुभवच नाही आहे.
वियोगार्थ होते मिलन, न्याय हा जगाचा वियोगार्थ होते मिलन. मी तुम्हाला खाण्याची सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत. बरणीत लाडू ठेवलेत, आईला पोरगं सांगता आहे अर्धा तास मी गणिताचा अभ्यास केला मॅथमॅटिक्सचा, आता मला लाडू देणं, ते काय तिथे आहेत. अगं बघून काय उपयोग. बघा कसे कसे आहेत, सुंदर गोल गोल आहेत ना. हो हो, काय रंग आहे त्याचा, नुसता रंग करून काय उपयोग, पिवळा आहे ना, आहेत ना. तो म्हणतो आई लाडू खाल्ल्याशिवाय मला कसा कळणार. खरंच आहे. आता लाडवाची अनुभूती, लाडू कसा आहे हे कळण्यासाठी लाडूचा वियोग नको का व्हायला. लाडू हे आहे, यू कॅनॉट हॅव द केक अँड ईट इट टू. यू कॅन आयदर हॅव द केक, हां, यू डोंट ईट द केक, तरच ते राहणार आहे. इकडे लाडू खायला लागल्यानंतर आई वेलची घातलीस, दुसरा घास, आई केशरी घातलेस, आई साजूक तूप घातलेस, आई म्हणाली आणखीन एक घास, संपला लाडू. त्यावेळेला मला कळलं लाडू कसा आहे. म्हणजे लाडू संपल्याशिवाय, लाडूचा वियोग झाल्याशिवाय मिलन होत नाही लाडवाचं माझ्याशी. वियोगार्थ होते मिलन. हे गोपींना फक्त कळलं. ज्या वेळेला तू होतास ना गोकुळात, त्यावेळेला वाटला गेला होतास रे. आम्ही 100 गोपी आणि तू एकटा. म्हणजे आमच्या वाटेला तू 1/100, 1/100 येत होतास. आणि तू ज्यावेळेला गेलास त्यावेळेला प्रत्येकाच्या मनात तू पूर्ण आलास. येऊच नकोस परत गोकुळात. हे मिजास आहे भक्तीची, येऊच नकोस परत गोकुळात, माझ्या आत तू आहेस. आणि पुढे अशी अवस्था होते जशी मीरेची झालेली होती. मीरा आपल्या एका सखीला विचारते, आत्ता मी जो श्वास घेतला, प्राण है की कान. कान म्हणजे काना. आत्ता श्वास आत गेला, काना गेला का. काना जर गेला असेल मी श्वास सोडतच नाही, कारण काना बाहेर जाईल. आणि मी शरीर भावनेच्या इतक्या पलीकडे गेलेले की आत श्वास जातो म्हणजे प्राण जातोय का कान जातोय मला कळत नाही. तर तुम्ही सांगा मला. म्हणाले मी डोळे मिटूही शकत नाही, उघडूही शकत नाही. मिटले तर बाहेर असलेला काना आत जाणार नाही, आणि उघडले तर आत असलेला काना बाहेर जाईल. तर तुम्ही मला सांगा, आत्ता माझ्या डोळ्यात काना जातोय का. मग सगळीचकडे कान्याचं दर्शन होतं ना त्यांना. त्या मटकीत काना आहे, त्या लोण्यात काना आहे, त्या कान्यात तर काना आहेच, सगळ्या लोणी चोरण्याच्या क्रियेत काना आहे. हे लक्षात ठेवा. हे कळत नाही आपल्याला. म्हणून कर्तृत्व सगळं जर आपण देवाला दिलं, सद्गुरूंना दिलं, तर पुढच्या ओव्या अगदी सोप्या सहज कळतील. त्यांनी काय सांगितले बघा. कर्मयोग पंथ आक्रमोनी पार्थ, चढे जो पर्वता मोक्षरूप, तोची येथे ब्रह्मसुखाचे शिखर, गाठी तो सत्वर अनायासे. परी अव्हेरोनी निष्काम कर्मास. निष्काम कर्मास, अव्हेरोन म्हणजे धिक्कार करतो, स्वीकार करत नाही, अव्हेर. अव्हेरोनी निष्काम कर्मास, धरी जो हव्यास संन्यासाचा. मी संन्यास घेणार, संन्यास घेणार, संन्यास घेणार, असं बाबा रोज 3दा म्हणतात. आई बाबांनी खरंच संन्यास घेतला तर. जोपर्यंत ते म्हणतात मी संन्यास घेणार, तोपर्यंत घेणार नाही. आणि 2 दिवस घरी आले नाहीत की त्यांनी घेतला. असं घेतो म्हणून सांगू, बघा मी आत्महत्या करीन, बघा मी आत्महत्या करीन. एक 6 वर्षाचं पोर, आत्महत्या शब्द कुठून कानात गेला होता. मजा केली, पाणी सांडलं. पाणी काय इथे सांडलंस, तू पडावीस म्हणून. असं आलेल्या हिला म्हणतो, पाहुणीला, तू पडावीस म्हणून मी ते पाणी ओतलेलं आहे. मी पडावी म्हणून तिने त्याला घेतलं. कपडे होतेच, त्या पाणी सुके तोपर्यंत त्याला असा फिरवला आणि बाहेर उभा केला, दार लावून घेतलं. तो म्हणतो मी आत्महत्या करीन ना. आई म्हणाली, घाबरली. ओ तो वाटेल तो करेल. जोपर्यंत दाराच्या बाहेर तो म्हणतोय आत्महत्या करीन, तोपर्यंत कसा आत्महत्या करणार आहे तो. न विहीर आहे, विहिरीकडे जायला 15 मिनटं लागतात. त्याचा आवाज 3 मिनटं जर थांबला तुम्ही दार उघडीनच ना. मी आत्महत्या करेन, मी आत्महत्या करेन, मी आत्महत्या करेन, त्याला काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत हा मी आहे ना तोपर्यंत काही नाही. परी अव्हेरोनी निष्काम कर्मास, धरी जो हव्यास संन्यास, तया लागी वाया. वाया म्हणजे व्यर्थ. तया लागी वाया, बापुडे सायास, घडेना संन्यास कदा काय. सायास आहेत फक्त. सायास म्हणजे कष्ट. म्हणून नुसते त्यांनी सांगितलं वैराग्य, त्याला विवेक नसेल, हेकाड पिसे. हे समर्थांच्या शिवाय हेकाड पिसे म्हणजे वेड, आणि हेकाड पिसे म्हणजे ठार वेड. ठार वेड आहे. विवेक आणि वैराग्य ही जोडी पाहिजे. विवेकानंदांचा विवेक आहे वैराग्य. ज्ञानदेवांचा विवेक आहे, नाही लग्न करणार. शंकराचार्यांचा विवेक आहे, 8व्या वर्षी संन्यास.
रामदासांचा विवेक आहे, लग्नाच्या भोवल्यावरून गेले, हा विवेक आहे, मग त्या वैराग्याला अर्थ आहे, त्याने विचार केलेला आहे. आपण परवा बघितलं होतं संन्यासाचे 3 प्रकार आहेत. एक आतुर संन्यास, इतकी मला आतुरता झालेली आहे, कोणाला तरी बोलवान मला संन्यास द्या. खटवांग नावाचा राजा आहे, भागवतात ते कथानक येणार आहे. 2 तास उरलेले आहेत आयुष्यातले, वैद्याने सांगितलं 2 तास उरलेत. मग वैद्यांना सुचवायचं होतं जे काही भोग घ्यायचे ते भोगून घ्या, 2 तासानंतर तुम्ही जिवंत नसाल. ते म्हणाले 2 तासात मला जर तुम्ही संन्यास दिलात आणि मी त्या पूर्णपणे मुक्त झालो तर मला मुक्ती मिळेल का? का नाही, पण पूर्णपणे मुक्त झालं पाहिजे. त्याला संन्यास देतात ते राजगुरू. संन्यास दिल्यानंतर तो म्हणतो तुम्ही पूर्णपणे मुक्त झालो, मला नाव नाही, गाव नाही, पत्नी नाही, राजा नाही, काही नाही, आणि 2 तास तसेच जातात आणि आता मी मुक्त झालो. आतुर संन्यास आहे. दुसरा विद्वत संन्यास म्हणजे विवेक. हे उदाहरणं दिली, विवेकानंद, रामदास वगैरे, याने विवेकपूर्ण संन्यास. हल्लीच्या काळात अशी माणसं असतात का? मी तुम्हाला एका माणसाचं उदाहरण दिलं होतं. हे केंद्र असतं तर ते इथे आनंदाने आले असते आणि एक भागवताचं प्रवचन त्यांना करायला सांगितलं असतं. खूप चांगलं. वयाच्या 12व्या वर्षी 6वीत होतो मी, त्यावेळेला आईला, भावांना, सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाले कागदावर मी लिहून देतो की या जन्मात मी लग्न करणार नाही. हे रामदास नाही आहेत का? मी इंजिनियर होणार, पैसे, लग्न करणार, नोकरी करणार आणि किती वर्ष जगेन, 100 वर्ष. तेव्हा किती महागाई असेल, हे बुद्धिमान आहेत हां. तेवढं व्याज मला मिळेल, एवढे पैसे मिळवले की मी नोकरी सोडणार आणि मी कुठेही जाणार. मी जरी या गावात आलो, बार्शीचे होते ते, तरी मंदिरात थांबेन, घरी येणार नाही. त्यांची जीवनशैली कशी होती हो, आज जगत होते ते काही वर्षापूर्वी. मग आमच्या घरात आले होते, आता मी राहीन ह्या घरात तुमच्या, भागवत जरा सांगा ना काहीतरी. एक प्रवचन झालं, त्या प्रवचनात एक कोणतरी छोटी मुलगी आली होती, काका आमच्याकडे याल का? येतो की. एक पिशवी, त्याच्यात एक ड्रेस म्हणजे लेंगा आणि हे, आणि एक टॉवेल वगैरे असला तर, बाकी काही लागायचं नाही हो. दंतमंजन होतं, ब्रश वगैरे काही. उचलली पिशवी, तिच्याकडे निघून गेले. मग तिच्याकडे आणखीन कोण, अरे वांते म्हणून केंद्र आहे, येऊया की. वांतेला पोचले. वांतेला कोणतरी म्हणतो पावसला जाऊया की, आम्ही जातो उद्या, येतो की. असे फिरत होते. ही जीवनचर्या होती त्यांची. जिथे जातील तिथे त्यांचं स्वागत होतं आणि त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती. तुम्ही काय जे द्याल ते तिथेच ठेवून जात होते. त्यांच्या एका पिशवीत जेवढं होतं तेवढं, पुस्तकाचीही गरज नव्हती त्यांना. 12व्या वर्षी निर्णय घेतला त्याने. म्हणलं हे आधीच्या जन्माचे संस्कार आहेत. या जन्मात आमची बस चुकलेली आहे, ज्यांची चुकलेली नाही त्याने विचार करा. पण या बसमध्ये बसण्यासारखं आहे हां, बसायला मिळालं तर. कारण बस इतकी गच्च भरून येते, तुम्हाला माहीत आहे ना. मी नेहमीच विचारतो बस आहे का उभी? नाही ना, उभी आहे, बसायला जागाच नाही. म्हणायचं बस. मुद्दा काय आहे की जिथे आपण आहोत तिथे आनंदात राहायचं आणि तिथून पुढे जायचं. हे पुढे सांगितलेलं आहे. कर्ता कर्म कार्य त्रिपुटीही ऐसी खुंटली तयासी आपोआप. करताच नाही म्हणल्यानंतर कर्म आणि कार्य नाहीच आहे ना. करता नाही म्हटल्यानंतर कर्म असेल कसं? करताच कर्म करतो ना. माझे वडील म्हणायचे काही वर्षांनी शिक्षकासाठीचे जे इंटरव्ह्यूज होणार आहेत, नाव काय तुमचं? कुठले? दत्तात्रेय गणेश कुलकर्णी. हां, या वाक्याचं क्रियापद कुठलं? कुलकर्णी. करता कोण? दत्तात्रेय. वडील तुमचं कर्म नाही, वडील करता, त्यांचं कर्म आम्ही. कुलकर्णी क्रियापद, कुलकर्णी क्रियापद. हे वाक्य पासून त्याला मिळेल म्हणाले नोकरी. तुम्ही बसा, शुद्ध बोलत, शुद्ध लिहत, भरपूर अभ्यास करत तुम्ही तिथेच राहणार. हे निघाले पुढे वाक्य सांगणारे. करता आणि कर्माचा प्रश्न विचारल्यानंतर हो खरंच की वडील करता नाहीत का? हां, त्यांचं कर्म मी. इथपर्यंत परिस्थिती आहे. म्हणून करता ड्रॉप झाला ना की कर्म गेलं की हो. किती सोपं सांगितलं आहे. मी करता महाराजांना केल्यानंतर कर्म महाराज करतील ना. म्हणून सुंदर उदाहरण दिलेलं आहे. उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. ज्ञप्ती म्हणजे ज्ञान, ज्ञप्ती म्हणजे अनुभव. लक्षात ठेवा. कापराचं उदाहरण दिलेलं आहे. कापराची वडी, हां छान. त्याला हल्ली काही निरनिळ्या रंगाच्या मिळतात, नाही निरनिळ्या आकाराच्या मिळतात. चौकोनी वडी आहे, त्याला लांबी रुंदी आहे, त्याला वजन आहे, पांढरा रंग आहे. तुम्ही ते पेटवा, छान निळी ज्योत असते. शुद्ध कापूर आता मिळत नाही. शुद्ध कापरातनी काळं होत नाही भांडं. शुद्ध कापराने काळं होतं. किती मागे तुम्हाला प्रसंग सांगितला होता, सांगायला हरकत नाही, विनोदी प्रसंग आहे.
ते म्हणतात तू फक्त घरात पती आहे ना, त्यालाच देव मान ना. ती इतका त्रास देत असते पतीला, त्याला देव मानायचा. अरे तुला पाहिजे ते मिळेल, पाहिजे ते मिळेल, हो त्याच पतीकडून मिळेल, कारण देव आहे तो तुला देणार. घरात आल्यानंतर 4 पोरं 4 दिशांना पडले, आणणार आहे तुमच्या बापाला शोधून. पती देव बसवते त्यांना, काय हाल करते. करा हात पुढे, आंघोळ घालते तुम्हाला. हात इथून निघेल की काय असं त्याला वाटतं. बिचारा हाडांचा सांगाडा झाला. हे सगळं करताना आता शेवटची कर्पूर आरती, कर्पूर इतका काळा होतो त्याचा चेहरा. माझे पतिदेव गेले कुठे. मुलं म्हणतात हेच आपले बाबा. नाही नाही, हे असे कसे असतील. इतका काळा होतो चेहरा. असा कापूर सध्या आपल्याला मिळतो. एरवी कापूर म्हणजे निळी ज्योत, आणि त्या ज्योतीतून पलीकडचं आकाश दिसलं पाहिजे. आणि ज्यावेळेला हा एरवी आपण सब्लिमेटरी सबस्टन्स म्हणतो ना, कॅम्फर इज सप्लिमेटरी सबस्टन्स. म्हणजे याच्यातून डायरेक्टली तो गॅशियस स्टेटमध्ये जातो, मधली लिक्विड स्टेट नाही आहे. म्हणजे तुम्ही पेटवलात हवा काही नाही, पण ते मध्ये आकाश दिसत होते ते. म्हणून त्याच्यात आरती म्हणतात सद्गुरूंची. ज्यावेळेला ती ज्योत दिसते त्यावेळेला आरती सुंदर चालू आहे. आरती संपली तरी ज्योत आहे. मग जय गुरु जय गुरु जय गुरुदेव जय गुरु जय गुरु जय गुरुदेव जय गुरु जय गुरु जय गुरुदेव जय गुरु जय गुरु जय गुरुदेव. ती ज्योत विरली. काय उरलं? आरतीचा अनुभव नाही उरला. जय गुरुदेव म्हणताना किती आनंद होत होता तो नाही उरला. आणि शेवटी उरलं काय? पूर्वी आकाश होतं, मध्ये कापूर पेटवला, नंतर आकाशच उरलं. असं जगायला पाहिजे. करते पण गेलं की कर्म गेलं तुमचं. मी करतो हे, मी चहा केला, मी हे केला, मी ते केला. आपण काही करू शकत नाही, कारण इन्ग्रेडियंट्स तरी आपण तयार करू शकत नाही. चहाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, चहाची पावडर आपण कुठे करतो, साखर आपण कुठे करतो, दूध आपण कुठे करतो, बघा ना तुम्ही. आपण काहीच करत नाही, काहीच करत नाही. चहा करतो, वी प्रिपेअर टी. आपण अशा ह्याच्यात मी काय चहा केला आहे, मी आय एम क्रिएटर ऑफ टी. क्रिएटर ऑफ टी नाही रे, यू आर जस्ट मेकर ऑफ टी. बस हे समजा तुम्ही. म्हणून ही फार महत्त्वाची ओळ आहे की कर्ता कर्म कार्य ही त्रिपुटी. कर्ता म्हणजे करणारा, कर्म म्हणजे करण्याची क्रिया, आणि कार्य म्हणजे प्रॉडक्ट. जे झालं ते प्रॉडक्ट. आत्ता मी करता, मी कर्म म्हणजे प्रवचन करतो आहे, आणि ते तुमच्यापर्यंत पोचतं आहे, काहीतरी उरणार आहेत विचार वगैरे, हे कार्य आहे. म्हणजे अपेक्षित कार्य काय? प्रवचन का करायचं? काहीतरी एखादा विचार पोचला पाहिजे की नाही, हे कार्य आहे. म्हणून कर्ता कर्म कार्य त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे 3 प्रिन्सिपल्स, ते 3 पैलू. ही ऐसी खुंटली तयासी आपोआप. तयासी म्हणजे कुणाला? तयाकाली वाया बापुडे सायाचं घडेना संन्यास परी अव्य निष्काम कर्माचं. म्हणजे जो करते पण देवाला देतो, निष्काम कर्म करतो. कर्म करायचं असेल तर कामना नाही, कर्म केलं आणि इथून आपण म्हणतो नेकी कर और दर्या में डाल. नेकी कर और दर्या में डाल. काय मी नेकी केली, 4 आणे दिले, 8 आणे दिले, नोकरी लावली, हे केलं, काय सांगत बसतोस? केवढा तो विश्वचालक आहे. म्हणून गंमत बघा. आणि म्हणून काय सांगितलं? आणि सर्व कर्म करी जरी जाता तरी तो तत्वता अकर्ताची. हे जमलं पाहिजे. आणि तुम्ही मागे वळून बघा बरं. मी तुम्हाला एक उदाहरणच देतो. महाराजांच्या पायाशी बसून त्यांची क्षमा मागून मुष्टिफंड हायस्कूल उभं राहिलं. अजूनही ते गोव्यातलं एक चांगलं हायस्कूल आहे. मी महाराजांना विचारतो मी काय केलं, पण खरंच मी काही केलं नाही. कुणाकडून काय करवून घ्यायचं ते महाराज ठरवत होते, आणि महाराज करवून घेत होते. आता हा सगळा जो पर्वत उचलला गेला, त्याला लागलेली करंगडी कृष्णाची महाराजांची होती. खरंच मी काही केलं नाही. कशी ती संस्था उभी राहिली, कसे विद्यार्थी शिकत गेले, कसे ते रिझल्ट्स येत गेले, कशा त्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज झाल्या, कशी राष्ट्रीय पातळीपर्यंतची, हे मला काही लक्षात राहत नाही. हे करते पण काय मी केलं मी केलं मी केलं. इट्स टीम वर्क म्हणा, विसरून जा ना. इट्स अ टीम वर्क. आणि मी निवृत्त झालो त्याला निरनिराळी कारणं होती 5 वर्ष आधी. पण ज्या वर्षी निवृत्त होणार आहे त्या वर्षी महाराजांनी केलं काय? शेवटच्या रँक्स SSC बोर्डाने दिलेला आता रँक्स बंद केल्या. गोव्यात पहिली रँक आमच्या शाळेची होती. 100% रिझल्ट आमच्या शाळेचा होता. आणि त्यावेळेला एक अत्यंत एंटरप्रायझिंग असे चेअरमन होते बोर्डाचे. नाव ह्याला बरोबर कळेल पण नावात काही नाही. त्यांनी 26 क्रायटेरिया काढले आणि 350 हायस्कूल्स होती, चर्चची वगैरे सगळी धरून.
त्या 350 हायस्कूलला त्या 26वर ग्रेड केलं. त्याच्यात पहिली शाळा मुष्टिपुंड होती. आणि ती जाऊन रेकॉर्ड, त्यांचं पुस्तक बुलेटिन आहे बोर्डाचं, त्याच्यात ते आलेले शाळा पहिली, रिझल्ट 100%, ती विद्यार्थिनी आली ती पहिली आणि सप्रे रिटायर. कुणी ठरवलं हे? गावस्करनी व्याख्या दिली रिटायर कसं व्हावं. कसं व्हावं तुम्ही ठरवू शकत नाही. हे ठरवतात पूर्णपणे. त्यांना शरण जाऊन पूर्णपणे करते म्हणजे आतून करते पण त्यांना दिलं पाहिजे. बाहेरून जरी लोक बोलले की महाराज महाराज महाराज, हे तुमच्यामुळे सगळं महाराज महाराज महाराज, तुम्ही आहात म्हणून महाराज महाराज महाराज, तुम्ही नसता त्यावेळेला महाराज महाराज महाराज, बस हेच माझं. त्यांचं वाक्यसुद्धा पुढचं ऐकायचं नाही पूर्ण. आणि इथे एक तुम्ही यंत्रणा तयार करा या 33 दिवसात. हे रजिस्टरच करायचं नाही, रेकॉर्डच करायचं नाही. तुम्ही बोलताना मी रेकॉर्ड ऐकलं आणि विसरून गेलं. एरवी म्हणतात ना, या कानाने ऐकून त्या कानानं सोडायचं. वी आर मास्टर्स इन दॅट. इतकी प्रवचनं ऐकली त्याने निघून गेली. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे म्हणतात. ती फुकणी आहे ना. फुकणी आणि बासरीतला फरक कळतो ना. आता वाजते ती फुकणी, ही बासरी आहे, हे लक्षात ठेवा. पण फुकणीचं सुद्धा कार्य आहे ना. पण फुकणीचं कार्य फुकणीच करू शकते. फुकणीतून तसा आवाज नाही निघणार. बासरी फुकणीचं कार्य करू शकेल का? भोकं जर तुम्ही दाबून धरली, फुकणीचं कार्य करेल. बासरी ग्रेट आहे. प्रत्येकाचा उपयोग आहे. प्रत्येक ठिकाण आपल्या ठिकाणी ग्रेटच आहे. पण इथे तुम्ही काय सोडायचं? करते पण सोडायचं. हाच महत्त्वाचा मुद्दा आत्ता लक्षात ठेवा. करते पण, करता कर्म कार्य त्रिपुटी ही ऐसी खुंटली तयासी आपोआप, आणि सर्व कर्म करी जरी जाता तरी तो तत्वता अकर्ताची. म्हणून मी ते मुष्टिपणचं उदाहरण दिलं. सर्व कर्म करी जाता तरी तो तत्वतः म्हणजे इन प्रिन्सिपल त्यांनी मांडलं पाहिजे. हां, प्रत्यक्षात मी स्वागत करताना दिसतोय ना, इन प्रिन्सिपल ते शब्द, ते प्रेझेंटेशन महाराजांचं होतं. कारण स्वागत करता करता आमच्या देखत पडून मेल्याची उदाहरणं आहेत. मोठे श्रीमंत इकडचे स्वागत करायला उभे राहिले आणि गेले. आपले कलाम तसे गेलेले आहेत. भाषणाला सुरुवात करताना एक तरुण डॉक्टर पूर्णपणे गेलेला आहे तो, हे लक्षात ठेवा. काही हरकत नाही. आणिका सारिका तोही नेत्रीप आहे. आता बघा, ती आता संन्यासी महाराज आणि आपल्यात काय फरक आहे हो? तुम्हाला एक गंमत सांगितली होती, तुम्हाला ती आठवणार आहे. शिकवतं येईल शिवाजीचं चरित्र. आणि वडिलांना एकदम स्फूर्ती येते. 4थीतलं पोरगं आहे आणि शिवाजी महाराजांचं चरित्र इतिहासाला आहे. तो तुझे काय बाबा शिवाजी महाराजांपेक्षा कमी आहेत? त्यांनाही 2 डोळे आहेत, शिवाजी महाराज नव्हते. त्या डोळ्यांच्यामध्ये त्यांचं नाक आहे, शिवाजी महाराजांचं होतं. डोळ्याच्या बाजूला शिवाजी महाराज, 2 कान 2 गाल. बाबा नाही, शिवाजी महाराजांची दाढी बाबा नाही. ते पोर एवढं प्रभावित होतं, आपले बाबा ते पोर खरंच मानेल म्हणून स्वयंपाकघरातून आवाज येतो, घोड्यावर चढता येतं का विचार. घोड्यावर चढता येतं का विचार त्यानं. आणि नंतर तलवार उचलता येते का. तुम्ही बघा, म्युझियममधली एखादी तलवार उचलून वेडात दौडले वीर मराठे 7. आम्ही त्यांची तलवार फक्त त्या गजा अडून बघितली. आम्ही 4 जण होतो, 4घांना उचलली नसती तलवार. आणि ती तलवार घेऊन ते वेगळात दौडले. काय शक्ती असेल त्यांची. संभाजीराजेंची तलवार वगैरे नाही उचलता येत आपल्याला. आणि शिवाजी महाराजांची साम्य म्हणून हे सांगितलेलं आहे इथे, की असा जो मुक्त माणूस आहे की ज्याने कर्ते पण सोडलेलं आहे, पहिली गोष्ट शरण गेलेला आहे. आणि मग तो एक कर्म मी करतच नाही आहे, करताच दुसरा आहे. तो काय काय करतो बघा. परी या व्यापारी आणि का सारिका तोही नेत्रीप आहे. आपण डोळ्यांनी पाहतो, तोही डोळ्यांनी पाहतो. तेही ऐकते कर्णद्वारा. आपण कानाने ऐकतो, तोही कानाने ऐकतो. परी त्या व्यापारी सर्वथा तो नोहे नवलये पाय धनुर्धरा. म्हणजे कानाने ऐकताना तो तिथे नसतोच. कुठे असतो? ते ऐकण्याचं म्हणून जे एक रहस्य असतं, मर्म असतं, इसेन्स असतो, त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. विचारले अकबराने की तू एवढा तानसेना चांगला गातोस, तुझ्या गुरुने तुला शिकवलं ना? हो बरोबर. एकदा गुरुकडे नाही ना, गुरु चांगले गात असतील. तो म्हणाल गुरु दिव्य गातात, मला तसं जमणारही नाही. मंदिरात गुरु गात असतात. म्हणाला बाहेरच काय आवाज आहे, तुला का असं जमत नाही? म्हणाले ते देवासमोर गातात, मी तुमच्यासमोर गातो. केवढा फरक आहे. मी तुमच्यासमोर गातो,
तुम्ही मला 4 सुवर्णमुद्रा काय जास्त द्याल, एवढीच माझी अपेक्षा असते. ते बेभान होऊन गातात, ते देवासमोर गातात, देवासाठी गातात आणि देव त्यांच्यातून गातो, म्हणून ते डिव्हाइन आहे ना. मी तसा नाही आहे. मी तुमच्यासमोर गातो, मी बिदागीसाठी गातो, मी देहातून गातो, मला देहाचं भान आहे, मी तानसेन आहे. ते साक्षात संगीत आहे. बघा तुम्ही. म्हणून विचार करूया आपण की तोही काय करतो, घ्राणेंद्रिय दवा गेरी परिमळ. तो काही कानाने वास घेत नाही, तो नाकानंच वास घेतो. पण वास घेताना त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं झाड असतं. आता मोगऱ्याचं फूल म्हणताना किती सुंदर मोगऱ्याचा वास आहे ना. त्याला तो मोगऱ्याची मुळं, मोगऱ्याच्या फांद्या, मोगऱ्याची पानं, मोगऱ्याच्या कळ्या, मोगऱ्याची फुलं, मग काही मातीत पडतील, मुरजून जातील, काही देवाला घातली जातील, काही कुणाच्या गजऱ्यात घातली जातील. हे त्याला सगळं दिसत असतं. काय देवा तुझी लीला आहे. या फुलाचा प्रवास फूल ठरवणार नाही आहे. आता मोगऱ्याच्या पण प्रेताला घालत नाही, पण बाकीची फुलं प्रेतालासुद्धा घातली जातात, निर्माल लिहून वाहून जातात. हे त्याला सगळं दिसत असतं. म्हणून आज मोगऱ्याचं ताजं फूल आहे म्हणून त्याला अतिरिक्त आनंद होत नाही. उद्या हे वाळणार आहे म्हणून अजून त्याला दुःख होत नाही. त्याला हा सगळा प्रवास दिसत असतो. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून घ्राणेंद्रियाद्वारा गेई परिमळ स्पर्शही सकळ जाणू शके. कुठेही केला स्पर्श तरी जाणवतो. एक लक्षात ठेवा, स्किन इज द ओनली ऑर्गन दॅट हॅज कवर्ड द एंटायर बॉडी. केसावर सुद्धा एखादी माशी वगैरे बसली ना तर कळते ना आपल्याला. मग केसाला स्किन कुठे? केसाचं मूळ आहे ना ते स्किनमध्ये आहे. सगळ्या शरीराला व्यापून राहिलेलं जर इंद्रिय कुठलं असेल, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, तर ते त्वचा आहे. काय सेन्सिटिव्ह आहे. मग त्याला सगळा स्पर्श ज्ञान त्यालाही त्वचेतूनच होतं. प्रसंग पावणं उचित जे जाणं करी संभाषण तोही पार्था. तोही म्हणजे असा जो मुक्त माणूस आहे ना, जो खरा संन्यासी आहे आणि खरा कर्मयोगी आहे, तो तुझ्या माझ्यासारखा माणूसच आहे. तोही, हिचा अर्थ तो आहे. प्रसंग पाहून उचित जे जाणं करी संभाषण तोही पार्था. घेत असे आहार. तुझ्यासारखाच तोही आहार घेतो. त्याजावे ते गाळी. जे त्याजावे टाकायचं आहे ते गाळी म्हणजे तो टाकून देतो. सुखे झोपे वेळी निद्रेच्या. झोप आल्यानंतर तोही झोपतो. दिसे हिंडताना इच्छावशे तोही हिंडतो. इच्छा असेल तसं. इच्छावशे करी सर्व काही ऐसी कर्मे. देखे आता सांगू कायसे एकैक श्वासोच्छ्वासाधिक आणि कही. श्वाससुद्धा तोही घेतो आणि तोही घेतो. आता श्वासाबरोबर काय होतं ते बघा. उघडावे नेत्र, मिटुनिया घ्यावे, सर्वही करावे तेने ऐसे. तरी स्वानुभूती लाभली म्हणून नुरे करते पण तया ठाई. तो म्हणतो पापणीसुद्धा मी हलवत नाही आहे. आपण म्हणतो ना झाडाचं पानसुद्धा ईश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही. आणि खरंच हलत नाही. आता मी जरी हलवलं तरी मला आत्ता ईश्वराने इच्छा दिलेली आहे. तुम्हाला ते उदाहरण दिलेलं होतं ना, 12वीचा क्लास चालू आहे, ओरिएंटेशन कोर्स, आणि सहज मी एक वाक्य बोलून गेलो की जे वाक्य मला रिअल वाटतं, वैज्ञानिक वाटतं. इट इज नॉट ओनली स्पिरिच्युअल सेंटेन्स, इट इज अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट. झाडाचं पानसुद्धा आपण हलवू शकत नाही विदाऊट हिज विल, त्याच्या इच्छेशिवाय. एक पोरगं उठलं आणि मांडवी अटलच्या वरती लावून जे ना सगळीकडे कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, सगळ्यांचे असे सुंदर कोर्स चालू होता. बघा, फू 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 हल्लं की नाही पान? हे कोणी हलवलं? म्हटलं देवानं. हा मी हलवलं सर. आता ठीक आहे, आमचा वर्ग संध्याकाळी 6ला संपेल, तो अजून 100 वर्ष हे पान हलवत बस. याचे किती माझा श्वास चालू आहे तोपर्यंतच मी हलवणार ना. किती वेळ चालू राहणार आहे श्वास ते मी कसं सांगू? ते कोण ठरवणार? ते कोण? शेवटचा श्वास कोणता? शेवटचा श्वास कुठे? खरंच जे 2 मृत्यू झाले गेल्या 2-3 दिवसात, आपले एक डॉक्टर गेले. बघा ना, मृत्यू तिथे काळ आणि वेळ हे 2 कोऑर्डिनेट्स आहेत, XY ॲक्सिस. ते ज्या वेळेला इंटरसेक्ट करतात, यमसुद्धा वाचवू शकणार नाही. मग यमालासुद्धा दया आली, हे किती चांगला डॉक्टर आहे हा, कशाला मारावं? पण नाही. मित्र सांगते जवळच एक धाबा आहे जिथे टॉयलेट आहे. नाही मी इथेच करणार, मला डायबिटीस आहे. हा डॉक्टर हे असं होईल कुणाला माहीत आहे. उतरतो, अंधार आहे सगळीकडे, घाट सेक्शन आहे, पाऊस पडून गेलेला आहे, आणि तो मोबाईल काढत असेल बघण्यासाठी आजूबाजूला काय, तो मोबाईल झुडपात पडतो, तो काढायला जातो, स्नेक बाईट झाल्यानंतर काहीतरी चावलं म्हणून पुन्हा तो काढायला जातो, पुन्हा स्नेक बाईट. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मेलेला असतो हे डॉक्टर.
खरं म्हणजे एखादाच साप असा आहे की जो अशा 1-2 तासात मारतो. बाकी गोव्यात 90 साप 100रातले निर्विष आहेत आणि जे 10 आहेत त्याच्यातसुद्धा 1 ते 3 दिवस तुम्ही वाचू शकता, ट्रीटमेंट जरी मिळाली नाही तरी. पण हा सापच असा होता जसा किंग कोब्रा म्हणतात ना, काही मिनिटात मरण आहे. किंग कोब्राही असू शकेल, कुणाला माहीत आहे. मरण लिहिलेलं होतं तिथे, त्या जागी मरण लिहिलेलं होतं. आणि हे देवाच्या हातात आहे, हे खरंच देवाच्या हातात आहे. त्याने ॲक्वा फिजिओथेरपी म्हणून नवीन गोव्यात आणलेलं आहे, चांगला करतो, लोकप्रिय डॉक्टर आहे. आपले काही परिवारातले लोक तिथे जातात, पाण्यात फिजिओथेरपी म्हणजे हात हलवायचे असतात वगैरे, चांगलं करत होता काहीतरी. ती इलेक्शन का पोस्टपोन झाली हो? हा मरणार होता म्हणून का नाही म्हणायचं? ती जर इलेक्शन हा नक्की निवडून येण्याचे चान्सेस होते, हा निवडून आला असता तर कुठल्या तरी कार्यक्रमात रमला असता ना. हां, तिथे कशाला गेला असता? मरायला. हे लक्षात ठेवा, तो मरायला कोणी जात नाही. मरायचं असेल तिथेच तुम्ही पोचता. आणि माझ्या हातात आहे म्हणतात मरण, माझ्या हातात माझा श्वास आहे, फू 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 100 वर्ष करत राहणार नाही ना. अजून तुला फू 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 अर्धा तास करा सांगितलं, दमलो मी, सर आता तुम्ही करा. अरे ह्याला अर्थ काय? ईश्वराच्या इच्छेनं ते पान हलतं. माझा श्वास ईश्वराच्या इच्छेनं चालू आहे, माझ्या इच्छेनं चालू असतं तर मी मेलो, कुणीच मेलं नसतं. हे वाक्य त्याला कळलं की माझ्या इच्छेनं, तुझ्या इच्छेनं जर श्वास चालतो आहे तर कशाला शेवटचा श्वास असला पाहिजे जीवनात? जगत राहणं तू. नो 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 नो, देअर शुड बी सम लास्ट ब्रेथ. वेन, वेअर, हाऊ. 3 प्रश्न. कुठे, कसा आणि केव्हा? डोंट नो सर. तिथे ईश्वर कम. मग तिथे ईश्वर नाही, ईश्वर प्रत्येक श्वासाला साक्षी आहे. ईश्वर प्रत्येक श्वासाचा करता आहे. आणि सगळ्या क्रिया जर श्वासावर अवलंबून आहे तर त्याला करते पण देणं किती सोपं आहे हो. हे कळलं ना तर खूप सोपं आहे. मी थोड्याशा अनुभवाने सांगतो आहे तुम्हाला, हे कळलं पाहिजे की मी करता नाहीच आहे. भाषा नाही वापरायच्या, मी करता नाहीच आहे, करते महाराजच आहे. आनंदात आहेत ना. प्रसंग पाहो ना, छान. पुढे बघा, छोटंच आहे. देखे आता सांगू कायसे एकैक श्वासोच्छ्वासाधिक आणि काही उघडावे नेत्र मिटोनिया घ्यावे सर्वही कलावे तेने द्यायचे तरी स्वानुभूती लाभली म्हणून न उरे नुरे करते पण तया ठाई. परवा जुळ्या मुलींची नावं नुरवी पूर्वी ऐकली हो. म्हणलं नुरवी म्हणजे काय? पूर्वीला बरं वाटतं ऐकायला. रायमिंग रायमिंग. अरे नुरवी म्हणजे न उर्वी. आता मुलगा होण्याची आशा उरलेली नाही का तुला? हे नुरवी काय नाव ठेवलेस? मग आता काय करू? म्हणलं निदान पूर्वी जसं लिहितात ना तसं वीवर लिही. नुरवी, पूर्वी. रफार तरी काढ ना. नुरवी, पूर्वी, प्रेम, कृपा, जयाची कृपा आहे. पण नुरवी काय? प्रपंचाचं प्रेम आहे ना, ते नुरवी. नावं ठेवायची, ऐकायला बरं वाटतात. त्या जोया नाहीत का? म्हणलं अरे ती नुरवी पुढे तुला म्हणेल काय बाबा नाव दिलं आहे. आपण तसंच करतो, हे लक्षात ठेवा. तरी स्वानुभूती लाभली म्हणून नुरे करते पण तयार आहे. जैसे पद्मपत्र, अत्यंत चांगलं उदाहरण. कमळाचं पान पाण्यात असतं, वर्षानुवर्ष काढल्यावर आपण इतके गुलाम आहोत. अजूनही आपले रेनकोट डक बॅक असतात. लोटस बॅक कोणी म्हणलं नाही हो, वाटलंच नाही. डक बॅक, डक म्हणजे बदक. बदक त्यांचा प्राणी. आपल्याकडे पूर्वी बदक नव्हतं म्हणून बदकाला आपल्याकडे शब्द नाही. बटक बटक काहीतरी म्हणा, हिंदीत म्हणतात तसे बदक. हे बदक त्याच्यावर ते पाण्यात भिजतं आणि फुर्र असं केलं की परत ड्राय होतं, म्हणून ते डक बॅक. आपलं कमळाचं पान किती सुंदर आहे, वर काढलं. आहा. म्हणून जैसे पद्मपत्र असोनी जळात जळे नव्हे लिप्त कदाकाळी तैसा सर्व कर्म करोनी तो पार्था पावेना सर्वथा कर्मबंधा. कर्माचं बंधनच कसं त्यावर ते पाहून घेतील ना. मला काय त्याचं? अक्षरशः तुम्हाला सांगतो, लहान मुलं वगैरे बाबा आहेत ना, आई आहे ना, निश्चिंत असतात. आणि ती निश्चिंती सगळ्यात जास्त सांगितलेल्या गर्भावस्थेत. मग हे आम्ही नेहमीच म्हणतो, सगळं विश्व आहे ना ते गर्भाशय आहे महाराजांचं. आणि त्या गर्भाशयात मी एक जीव आहे. आणि एका ती जी नाळ आहे ना, ज्याला उंबिलिकल कॉर्ड म्हणता तुम्ही, त्या नाळेने मी नाभीशी जोडलेलो आहे. आईच्या, माझी नाभी आईची नाभ. पोषण होते माझं व्यवस्थित. मी कशाला
काळजी करू, तसं तुम्ही राहायला पाहिजे. आणि तो जीव गर्भात आला की सगळ्यात आनंद होतो सासूला. कुलदीपक जन्माला येणार, कुलदीपिका म्हणतही नाही हां, कुलदीपक येणार. आणि तुम्हाला सांगतो हे सिरियलमधली दृश्य आहेत, पण तुम्ही मुद्दामून बघा, ती वरती काहीतरी काम करते आणि सासूला खाली ठसका लागतोय. आलेच हां सासूबाई म्हणून ते हातातलं काम दूर करते. जिना आहे ना स्टेअरकेस, ती व्यवस्थित पण वेगात उतरत येते. इतका वेळ मी मरायची वाट बघत होतीस सासू. आता तिला कळतं सून प्रेग्नंट आहे. तू येऊ नकोस खाली, आता तू खाली येऊ नकोस, कारण तेरे पाव भारी हो गए. हां, मीच येते वर, शेवटी काय वरच जायचं. कल्पना करा, सासू बदलली. कारण का की उसके पाव भारी हो गए. तिच्या ह्याच्यात आमच्या वंशाचा दीपक आहे, तो पुढे आग लावे वंशाला, पण दिवा आहे, दिव्याशिवाय आग कशी लावणार. सगळी गंमत बघा तुम्ही. हे सगळे विचार आहे, तो विचार महाराजांना अर्पण करून टाका, बुद्धी महाराजांना अर्पण करून टाका. म्हणून सकाळचा मुद्दा आहे, ॲड्रिनॅलिन कमी वापरा, बुद्धीचा कमी उपयोग करा, हृदयाचा जास्त उपयोग करा. आत्ता मी बुद्धीनं बोलतच नाही, लक्षात ठेवा. मी हृदयाने बोलतो आहे आणि तुमच्या हृदयापर्यंत ॲप्रोच. आणि 33 दिवस मला हा संवाद साधायचा आहे, म्हणून 2 अवघड शब्द वापरले. इतके अवघड शब्द सर का वापरता म्हणून ती बिचारी टाईप करताना विचारत होते. म्हणजे एका सुहृदाचे हृदगत. अरे म्हटलं 2 रू आहेत ना, 2 हार्ट्स आहेत ना, एक हार्ट माझं, एक हार्ट तुझं. आता सोपे वाटतील शब्द, अर्थ कळला ना की सोपं होतं. मी शब्द ते तसेच ठेवलेले आहे. म्हणजे मित्राचं आत्मगत, मित्राला स्वतःला काहीतरी सांगायचं, पुढे संवाद शब्द वापरलेला आहे. गंमत बघा. आणि म्हणून सांगितलेलं आहे, करोनी तैसा सर्व कर्म करोनी पारतातो, पावेना सर्वथा कर्मबंधा, करोनिया सोपे सांगेन हे बोल, जैसी हाल चाल बालकाची. ज्यांच्या घरात बाळ जन्मलेलं आहे ना, त्या हालचाल काय करत असतं, त्याचा तो व्यायाम असतो, त्याचा तो आनंद असतो. भागवतातलं शेवटचे जे दृश्य आहे ना, मला खूप आवडतं, की वट्टस्य पुत्रस्य शये पुटान पुटे शयनम. हे भागवतातला श्लोक नाही आहे, हे राधा दामोदर स्तोत्र आपण जे म्हणणार आहोत, गोविंद राधा गोविंद इंटरवलला म्हणणार आहोत, त्याच्यातलं आहे गोविंद दामोदर स्तोत्र. की वट म्हणजे वडाचं झाड, पत्र पान, पुटे पानाचं असं जसा पाळणा असतो ना तसा, शयानम झोपलेलं आहे. शयाना वगैरे नाव ठेवतात हल्ली. हां, शनाया शयाना, जोया बहिणी. त्यातली शनाया म्हणजे कायम सनई वाजवणार, आणि शयाना म्हणजे कायम झोपणार, सनई वाजली तरी. कायम ग्रेट, केवढी मुलं निर्माण केली त्या बापाने. मला मजा वाटते. खरं म्हणजे करतो तोच ठरवतो कोण होणार, गा की गी, तोच ठरवणार आहे, मुलगा की मुलगी. हा शेवट आहे भागवताचा, महाभारताचा. तो भागवतात आरंभ आहे, गा की गी विचारतात. म्हणजे मू ल गा की मू ल गी, ते म्हणतात मू स ळ. भागवतात काय प्रसंग आहे. आपण चित्र लावणार आहोत आणि पहिल्या दिवशीच किंवा दुसऱ्या दिवशीच हा प्रसंग बघणार आहोत. गंमत, ऋषींची चेष्टा करता बघा. म्हणून योगीजन तैसी कर्मे ती सकळ करीती केवळ शारीर. जी इन्व्हर्टेड कॉमास घातलेले आहेत. शारीर म्हणजे शरीराची, शरीर कर्म करतं, माइंड इज नॉट इन्व्हॉल्व. तुम्ही म्हणाल मग कसं कर्म? मनाच्या 2 बाजू आहेत, एक शरीराला जोडलेली, एक बुद्धीला जोडलेली. बरोबर? बुद्धीच्या 2 बाजू आहेत, एक मनाला जोडलेली आणि एक चित्ताला जोडलेली. चित्ताच्या 2 बाजू आहेत, एक बुद्धीला जोडलेली आणि एक आत्म्याला जोडलेली. तुम्ही कुठल्या बाजूला असणार आहात? पहिल्यांदा मनाची एक बाजू इंद्रियानं जोडलेली आहे, इंद्रियांची एक बाजू मनाला जोडलेली आहे, दुसरी विषयानं जोडलेली आहे. खाऊन बघायला काय हरकत आहे? एक तर खाऊया ना, 1 ॲट अ टाईम. एकच प्याला, हा एकच प्याला नाही, 1 ॲट अ टाईम. एकच प्याला झाला, अजून एकच, अजून एकच. तसं इंद्रियांना जर मन जोडलेलं असेल तर इंद्रिय आणि त्यांचे विषय मनाला फरफटत नेतात. ती फरफट आपण 33 दिवसात थांबवायची. मला हे बघावंसं वाटतंय, नाही बघणार. मला आत्ता त्याला फोन करावंसं वाटतोय, नाही करणार. मला हे खावंसं वाटतंय, नाही खाणार. मला तिकडे जावंसं वाटतंय. 33 दिवस असेच उडून जातील. हो, गेले 33 महिने कसे उडून गेलेत विचार करा. जातील उडून. पण जे करायला वाटतं ते मी करणार नाही.
ह्याला जे धैर्य लागतं ना, ती खरी मनाची तयारी आहे, ती खरी बुद्धीची तयारी आहे. शांत वाटेल. आणि म्हणून शेवटी हेच सांगितले त्यांनी की करोनिया सोपे हां योगीजन तैसी कर्मेती सकळ करीती केवळ शारीरजी बुद्धीचे नेतृत्व स्वीकारोनी चांग वावरती मग दक्षतेने. बुद्धीचं नेतृत्व स्वीकारा. आता बुद्धीचं नेतृत्व स्वीकार म्हणजे परत केवळ बुद्धी 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 करू नका, पण जरा विचार करून वागा. माणसात ना तुम्ही विचार करून वागा. किती वेळ घालवणार तुम्ही त्या स्क्रीनवर. आणि स्क्रीन 2 तरी असतातच, एक टी व्हीचा किंवा मोबाईलचा. नाही सर, आम्ही राम जसा एक बाणी एक पत्नी, आम्ही एकच स्क्रीन आहोत. आमच्या मोबाईलवर सगळं दिसतं. आमच्या मोबाईल, आम्ही दुसऱ्या स्क्रीन नाही आहे, आम्ही एकनिष्ठ आहोत मोबाईलच्या स्क्रीनशी. आणि त्या एकनिष्ठेमुळे स्क्रीन टाईम वाढला आहे. पूर्वी मॅच बघायची असेल तर ह्याला टी व्हीवर बघावी लागायची मॅच. आणि मला सांगते, मला तो प्रसंग आठवतो, अरे 3 सिक्सर्स मारलेले, अजून 3 बॉल राहिलेले, युवराज काय खेळतोय, 6 बॉल्स माहिती आहे. क्रिस ब्रॉडला काय मारले होते ना वगैरे. मी बसमध्ये, बस कशीच पोचत नाही आहे. माझ्या हातात नव्हता टी व्ही. अरे हे काय टिकेक माझ्या हातातच आहे. स्क्रीन टाईम वाढला आहे आपला, स्क्रीन ॲडिक्शन वाढलेलं आहे, स्क्रीनचे गुलाम झालेलो. 33 दिवस नाही मी वापरला तर. आणि तुम्ही एक बघा बारीक, आपलं इतके मित्रांच्या दृष्टीने सुद्धा इतके लीस्ट इम्पॉर्टंट आहोत. मी माझं सांगतो आहे, मी जर कोणाला फोन केला नाही तर त्या दिवशी जवळजवळ कोणीही मला फोन करत नाही. मलाच खाज असते, इचिंग. करूया की फोन, बरेच दिवसात केला नाही. मी करतो फोन आणि नंतर तो 15 मिनटं बोलत बसला म्हणून तक्रार करतो, फोन का केलास. करू नका फोन, एवढं तरी सोपं आहे ना. मी करणार नाही फोन. अगदी महत्त्वाचं असेल तर. नाही हो, आपण आर यू सो इम्पॉर्टंट. सांगा बरं, काय महत्त्वाचं असणार आहे आपल्या जीवनात. नाही नाही नाही, अगदी महत्त्वाचं असेल तर ते करून घेतील. मी नाही करणार. सकाळी 9 वाजेपर्यंत मी करणार नाही. आणि अगदी महत्त्वाचं असेल तर आजूबाजूला कितीतरी फोन असतात. सकाळी आता वामनला मी ह्याला सांगितलं फोन कर म्हणून, मग याने केला. हा इतका शहाणा पुणेकर की लागला आहे फोन, बोला. मग मलाच बोलावं लागलं वामनशी. त्यावेळेला मी विचार करत होतो, लेख लिहित. म्हणजे मला आश्चर्य वाटेल, माझ्या मनात विचार आहे. अशा वेळेला मी काहीतरी विचारणं, अजून तुम्ही का आला नाहीत, असंच काहीतरी विचारायचं होतं. त्याला सांगितलं फोन कर वामन. फोन केला, बोल. मी बोललो वामनशी बोलणं हा इश्यू नव्हता, पण त्यावेळेला काहीतरी महत्त्वाचं चालत असेल. तो फोन मी केला नसता तरी चाललं होतं. ज्यावेळेला मी फोन केला त्यावेळेला हा दारात उभा होता वामन. म्हणजे रिडंडंट फोन होता, त्या फोनची गरजच नव्हती. पण मी करतो फोन, हे ड्रॉप करूया 33 दिवस. बघा कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत, यातल्या काहीतरी गोष्टी इथे रेकॉर्ड झालेल्या असते. हे आपण लवकर अपलोड करूया, म्हणजे तुम्हाला मिळतील काय काय करायचं नाही सांगितलं आहे मी स्वतःला आणि तुम्हाला. बघा आपल्या कर्माची फळ. बोलवत आहे ना मला. पण माझ्यासाठी हे अपलोडिंग महत्त्वाचं असतं, माझ्यासाठी खरंच. तर म्हणून शेवटी काय सांगतात, परी त्या बुद्धीचे नेतृत्व स्वीकारून चांग वावरती मग दक्षतेने. दक्षता म्हणजे अलर्टनेस. जीवन संपते, हा अलर्टनेस आहे. टाईम ॲट माय डिस्पोजल इज बिकमिंग लेस अँड लेस. हे इन्क्रीजिंगली लेस, हा इंग्लिशमधला एक प्रयोग आहे. माझं जीवन इन्क्रीजिंगली कमी व्हायला लागलेलं. इन्क्रीज होती आहे पण कमी असण्यात आहे. इन्क्रीजिंगली लेस. आता चंद्र इन्क्रीजिंगली कमी कमी व्हायला लागलेलं आहे. डार्क हाफमध्ये हे इन्क्रीजिंगली कमी होणं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. इन्क्रीज इज नॉट इन्क्रीमेंट एव्हरी टाईम. इन्क्रीज मीन्स डिक्रीज. 70वा वाढदिवस म्हणजे जवळ गेलेलो आहे मी. पूर्वी शब्द वापरायचे त्राग्याने. अर्धी लाकडं गेली मसणात, स्मशानात. असं एकदाही तुम्ही वापरू नका शब्दप्रयोग. कोण लाकडं वापरते हल्ली. विद्युत दाई हे घातलं आणि ते बटन दाबलं की राख. आणि ती ट्रेमध्ये तुम्ही घ्यायचा, कुठली कुणाची राख कुणाच्या. ट्रे बदलला, नंबर गेला. तुम्ही भावनेनं सांगणार आहे ही माझ्या पत्नीची आहेत, ही माझ्या आईची आहेत, आणि करा. शेवटी भावच महत्त्वाचा आहे. हाडानं कुठे ओळख सांगा बरं. हाडानं ओळख तेव्हाच असते जर एखादी पायाची शस्त्रक्रिया झाली आहे आणि एखादी तिथे सळई घातलेली आहे. ती सळई तुम्हाला त्या अस्थित मिळते. तुम्ही जे कृत्रिम गुडघे घातलेले असेल तर ते गुडघे मिळतात, कारण काही गोष्टी जळत नाहीत. ते लक्षात घ्या.
मग हां हे नक्की यांची हाडांना ओळख नाही आहे. हाडांना ओळख फक्त दधीचीच आहे, की ज्या हाडांचं वज्र करून तो वृत्रासूर राक्षस मारलेला आहे, तो हाडांचा परिचय. बघा आपली हाडं काय, हाड दुसरे काही नाही. खरंच परी ते नैष्कर्म्य स्थिती तेही पूर्ण गेले ओलांडून धनुर्धर. नैष्कर्म्य स्थिती म्हणजे कर्म करूनही कर्माचं बंधन नाही. मी कमळाचं पान आहे, पाण्यात आहे, भरपूर कर्म केलेलं आहे. कारण कमळाचं पानच नसेल तर फूल कसं येईल हो कमळाचं. केवढं कार्य करतं कमळाचं पान, पण वरती आल्यानंतर मी कुठे काय केलं आहे. नुसतं कमळाचं पान करत नाही, त्याला पाणी लागतं ना. कमळाचं पान अधिक पाणी अधिक चिखल, त्यातून कमळ तयार होतं. मग कमळाचं पान हे कमळाची आई निदान मावशी आत्या काहीतरी आहे ना, हे विचार करूया आपण. पण ते म्हणतं मी काहीच केलेलं नाही, बघा मला काही लागलेलं नाही आहे, मी कसं करीन, हे विचार करा. म्हणून सांगितले की परी ते नैष्कर्म्य स्थिती. ते नैष्कर्म्य स्थिती म्हणजे कर्म करूनही कर्म केलेलं नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, ही नैष्कर्म्य स्थिती आहे. उपकार म्हणजे दुसऱ्यासाठी मी जगतोय, माझं ऐकायला ह्यानं बरं वाटतं. आणि तो शेजारी आहे ना, रोज 13 मिनटं मला शिव्या देतो, त्याला केवढा आनंद होतो, म्हणून मी जगतोय. काय त्याला मला शिव्या दिल्याने आनंद होतो म्हणून मी जगतोय. मी माझ्यापुरता जगतच नाही. मी माझ्यासाठी जगत असतो तर शिवाचा राग आला असतं मला. अरे तुला आनंद होतो ना, दे ना आणखीन. त्याच काय देतोय, जरा नवीन शिव्या शोध की रे. गुगलवर बघ, गुगलवर शिव्यासुद्धा मिळतील, बघितलं नाही कधी. बघा म्हणून शेवटी कर्तृत्वाहंकार गाळोनिया जे जे स्वभावे निपजे कर्मजात. कर्मजात म्हणजे सगळी कर्म. आणि गळोनिया नाही, गाळोनिया किंवा गळोनिया म्हणलं तरी चालेल. सगळा कर्तृत्वाचा अहंकार गळून गेलेला आहे. आता जे कर्म होतं ते स्वभावे, सहज, सहज, तेची नैष्कर्म्य, सहज होणारं कर्म तेची ते नैष्कर्म्य. ऐसी ही पावन गुरुगम्य गुण खूण जाणत येते. ही गुरुनी सांगितलेली खूण आहे. एक मुलगी विचारते ना, बाबा महाराजांना, महाराज मला बाळणपणाचा अनुभव नाही आहे, मुलाची काळजी कशी घ्यायची आणि त्याला दूध कसं पाजायचं. त्यावेळेला महाराज म्हणतात, अगं मूल होऊ दे की, मग ते मूलच सगळी व्यवस्था करेल. हे लक्षात ठेवा, मूल तुला पाजायची गरज नाही आहे, मूलच ते सगळं शोधेल, मूलच ते सगळं पिईल आणि तुला आनंद देईल. मुलावर प्रेम करायला शिकवावं लागत नाही, मूल तर येऊ दे. मुलाचा नाही पत्ता आणि मुलावर प्रेम, त्याचे काही कोचिंग क्लासेस काढायचे काय सांगा बरं, नाही काढायचे. पुढे सांगितलेलं आहे जाणं तिथे. तरी अनेकांचे काय प्रयोजन आपण एक गीतार्थ व्याख्यानं करी. आता इथे मी काल तुम्हाला सांगितलं की हे निवृत्तीनाथ सांगतायत की अरे किती सांगतोयस तू, गीतेकडे वळ ना, हे सांगतायत ना. तरी अनेकांचे काय प्रयोजन, इतर कशाला विषय सांगतोय, हे ज्ञानबा गीतार्थ व्याख्यानं करी आता. श्रोत्यांची ऐसी जाणूनी उत्कंठा म्हणे दास आता निवृत्तीचा. इथे आपण थांबणार आहोत. निवृत्तीचा दास ज्ञानेश्वर म्हणतात, अरे हो चुकलंच की, मी सांगता निरनिराळी उदाहरणं देत गेलो आणि आपण थोड्याच ओव्या घेतल्यात, खूप ओव्या आहेत. मग निवृत्ती अरे पुरे झालं, आता गीतेकडे वळ. आणि तो म्हणजे श्रोत्यांना उत्कंठा गीतेची लागलेली आहे, श्रोत्यांना उत्कंठा ज्ञानेश्वरांच्या वाणीची लागलेली होती हो. पण लक्षात घ्या, म्हणून श्रीहरी पार्थाचा संवाद गहन तोची सावधान ऐका. पुढे आपण दुपारी ऐकणार आहोत श्रीहरी आणि पार्थाचा संवाद. आत्तापर्यंत संवाद कुणाचा आहे, ज्ञानेश्वर आणि श्रोते, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर आणि श्रोत्यांचाच संवाद चालू होता. आता श्रीहरी पार्थाचा संवाद अवधान देऊन ऐका. दुपारी अवधान देऊन ऐकण्यासाठी तेवढंच खाऊया, तेवढंच पिऊया, झोपूया तेवढंच, आणि मग अवधान देऊन ऐकूया. हे आलं त्याच्यात. म्हणतात ना, ते त्याच्यात आलं, सांगायला पाहिजे का, चांगलं यश मिळवलं पाहिजे, हे चांगला अभ्यास करायला पाहिजे, सांगितलं पाहिजे का, चांगलं यश चांगलं अवधान दिलं पाहिजे, अवधान दिलं पाहिजे. याचा अर्थ खरंच ॲटेन्शन देण्यासाठी हे जरा कॉम्प्रेशन कमी झालं पाहिजे. हे भरपूर काल आम्हाला अनुभव आला ना, एके ठिकाणी गेलो, जरा जास्तच जेवलो. आम्ही प्रत्येकजण म्हणतो आहे जरा जास्तच जेवलो. मला बोलायचं होतं संध्याकाळी,
हे बरे. नाही, रात्री आपण जेवायला नको, मग आम्ही रात्री काही जेवलो नाही विषय, पण रात्रीचं जेवण आणि याच्यामध्ये प्रवचन होतं. महाराज प्रार्थनेशिवाय दुसरं काही नाही, सांभाळून घ्या. एकही ढेकर आला नाही कालचं प्रवचन, असंही झालं नाही. ही गंमत बघा ना, महाराज सांभाळून घेतात म्हणजे किती पातळीवर जाऊन घेतात हे तुम्हाला समजण्यासाठी मी या पद्धतीने सांगतोय. इतका सोपा विषय, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन महाराज आपलं रक्षण करतात. प्रार्थना सच्ची पाहिजे आणि इतरांसाठी पाहिजे, इतरांसाठी पाहिजे आहे. त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. श्लोक म्हणूया. शांतीपाठ आत्ता नको म्हणायला, कारण आणखीन एक कार्यक्रम आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, उपासनेला दृढ चालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. जय जय रघुवीर समर्थ. शांत. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे, विशेषतः बाळकृष्णाचं आणि श्रीहरी पार्थाला काय म्हणतोय हेच आपण दुपारी ऐकणार आहोत. त्याचाच विषय आहे तो. विशेष दर्शन घेऊया. श्वास नेहमीप्रमाणे शांत. इथे असलेल्या सर्वांना नमस्कार. महाराज महाराज.